महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश पदासाठी आपण सराव प्रश्नपत्रिकांची सिरीज चालू केलेली आहे. त्यामधील आजचा हा 7वा व्हिडिओ आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा. तसेच तुमचे किती उत्तर बरोबर आलेले आहेत हे सुद्धा कमेंट्स करून सांगा. तुमचा प्रतिसाद चांगला मिळाला तर आपण लवकरात लवकर पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहोत. चला तर मग आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. मानवाच्या शरीरात रक्त गोठण्यास कोण मदत करते? हिमोग्लोबिन, प्लाझ्मा, प्लेटलेट्स, पांढऱ्या पेशी. उत्तर आहे सी, प्लेटलेट्स. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या अवयवामुळे श्वसनक्रिया शक्य होते? हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत. उत्तर आहे बी, फुफ्फुसे. प्रश्न क्रमांक 3. वनस्पतीमध्ये अन्न साठवण्याचे कार्य कोण करतो? मुळे, पाने, खोड, फुले. उत्तर आहे ए, मुळे. प्रश्न क्रमांक 4. कोणता पदार्थ विद्युत वाहून नेतो? रबर, लाकूड, प्लास्टिक, तांबे. उत्तर आहे डी, तांबे. प्रश्न क्रमांक 5. मानवाच्या कानाचा मुख्य उपयोग काय आहे? ऐकणे, पाहणे, श्वसन, बोलणे. उत्तर आहे ए, ऐकणे. प्रश्न क्रमांक 6. पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते आहे? CO2, O2, H2O, H2. उत्तर आहे सी, H2O. प्रश्न क्रमांक 7. अन्नपचन प्रक्रियेत यकृताचे मुख्य कार्य काय आहे? आम्ल तयार करणे, पित्त तयार करणे, रक्त शुद्ध करणे, अन्न साठवणे. उत्तर आहे बी, पित्त तयार करणे. वनस्पतीमध्ये अन्न वाहून नेण्याचे कार्य कोण करते? झायलम, फ्लोएम, मुळे, पाने. उत्तर आहे बी, फ्लोएम. प्रश्न क्रमांक 9. पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती खंड आहेत? 5, 6, 7, 8. उत्तर आहे सी, 7. हे सर्व प्रश्न आपण आधी झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या धर्तीवरच बनवलेले आहेत. तुम्ही एकदा जुने क्वेश्चन पेपरसुद्धा पाहून शकता. भारताचा नैऋत्येकडील समुद्र कोणता आहे? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, लाल समुद्र. उत्तर आहे ए, अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 11. भारतातील पठार प्रदेश कोणता आहे? इंडो गंगा मैदान, दख्खन पठार, हिमालय, थार वाळवंट. उत्तर आहे बी, दख्खन पठार. प्रश्न क्रमांक 12. पर्जन्यमान मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? थर्मामीटर, बॅरोमीटर, रेनगेज, हायग्रोमीटर. उत्तर आहे सी, रेनगेज. प्रश्न क्रमांक 13. नकाशावर उंची दाखवण्यासाठी कोणत्या रेषांचा वापर केला जातो? अक्षांश रेषा, रेखांश रेषा, समोच्च रेषा, सीमारेषा. उत्तर आहे सी, समोच्च रेषा. प्रश्न क्रमांक 14. नकाशावर अंतर दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? दिशादर्शक बाण, प्रमाणपट्टी, रंगछटा, समोच्च रेषा. उत्तर आहे बी, प्रमाणपट्टी. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील कोकण प्रदेश कोणत्या समुद्राला लागून आहे? बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर, लाल समुद्र. उत्तर आहे बी, अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 16. 1857च्या उठावात बिहारमध्ये नेतृत्व कोणी केले होते? नानासाहेब, तात्या टोपे,
कुंवर सिंग, बेगम हजरत महल. उत्तर आहे सी कुंवर सिंग. प्रश्न क्रमांक 17. भारतात ब्रिटिश राजवट अधिकृतपणे कधी सुरू झाली? 1757, 1764, 1858, 1947. उत्तर आहे सी 1858. प्रश्न क्रमांक 18. भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल. उत्तर आहे सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 19. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, श्री राजगोपालाचारी. उत्तर आहे बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 20. लोकशाहीत अंतिम सत्ता कोणाकडे असते? सरकार, न्यायालय, जनता, राष्ट्रपती. उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 21. भारतातील राज्याचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान. तर आहे बी राज्यपाल. प्रश्न क्रमांक 22. ग्रामसभेचे सदस्य कोण असतात? गावातील सर्व मतदार, सरपंच, पंचायत सदस्य, अधिकारी. तर आहे गावातील सर्व मतदार. प्रश्न क्रमांक 23. धावणे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? नाम, विशेषण, क्रियापद, अव्यय. तर आहे क्रियापद. प्रश्न क्रमांक 24. सुंदर फूल या शब्दसमूहात विशेषण कोणते आहे? फूल, सुंदर या नाही. उत्तर आहे बी सुंदर. प्रश्न क्रमांक 25. रात्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? संध्याकाळ, सकाळ, दिवस, अंधार. उत्तर आहे सी दिवस. प्रश्न क्रमांक 26. तो आणि मी मित्र आहोत या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणते? तो, मी, मित्र, आणि. उत्तर आहे डी आणि. प्रश्न क्रमांक 27. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? क्रिकेट, हॉकी, कबड्डी, फुटबॉल. तर आहे बी हॉकी. प्रश्न क्रमांक 28. भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी असलेले चक्र कोणत्या नावाने ओळखले जाते? धर्मचक्र, अशोकचक्र, विजयचक्र, सत्यचक्र. उत्तर आहे बी अशोकचक्र. प्रश्न क्रमांक 29. भारताच्या राज्यघटनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ती लहान आहे, ती अलिखित आहे, ती जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे, ती फक्त इंग्रजीत आहे. उत्तर आहे सी, ती जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. आजचा शेवटचा प्रश्न. 15 आणि 20 यांचा मसावी किती आहे? 5, 10, 15, 20. उत्तर आहे ए 5. अशाच प्रकारे तुमचे उत्तर किती बरोबर आलेले आहेत ते सुद्धा कमेंट्स करा. तसेच या प्रश्नामध्ये काही जर चुकले असेल तर ते सुद्धा कमेंट्स करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण ते दुरुस्त करू. अशाच प्रकारे आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. तसेच प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलवर वारंवार व्हिजिट द्या. धन्यवाद.